हॅलो, गुड मॉर्निंग, मेरी ख्रिसमस तुम्हा सगळ्यांना. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट. तर आता ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत, सगळेजणच फिरायला जातात. तर आम्ही पण प्लॅन केला आहे फिरायला जायचा. सो आम्ही कुठे चाललो आहे आणि काय काय एन्जॉय करणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर. आमची आता ऑलमोस्ट तयारी झालेली आहे सगळ्यांची आणि सकाळचे वाजलेत आता 11 आणि आता आम्ही 11 वाजता निघतोय. तर सगळ्या बॅग्स वगैरे पॅक करून झालेल्या आहेत, जस्ट आता निघायचं आहे. आणि काय राहिलंय का? लाईट पंखा सगळं बंद करा. निघताना सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. लाईट, पंखे, फ्रीजचं बटन, गॅसचं बटन, सगळ्या गोष्टी चेक करून निघायच्या असतात. कपाटांचे लॉक, चाव्या. सो निघतोय आता आम्ही. सो चला तुम्ही पण माझ्याबरोबर आणि करा एन्जॉय. चलो जानू बेटा, रेडी व्हा लवकर लवकर. आणि आमच्या बॅगा इकडे यांची तयारी चालू आहे. चला लवकर. पैशाच्या चलो हो गया सबका. जान्हवी भालेराव, आदित्य भालेराव आणि रितेश भालेराव. झाली तयारी. बॅगा उचला. चला, आज प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या बॅग्स केलेल्या आहेत आम्ही, त्यामुळे सगळेजण वेगळ्या वेगळ्या बॅगा उचलणार आहेत. चलो बाय बाय. चलो, आम्ही ओला बुक केली आहे डायरेक्ट भाऊच्या धक्क्यावर. कुठं आली गाडी? ओके, बाहेर त्या बाजूला गाडी आली आहे तिकडे. आणि अजून हे पण खाली आले नाही आहेत आणि गाडी पण खाली आलेलं नाही आहे. गाडी आलेली आहे. सो मी तर जाते पुढे. हे येते जान्हवी, बघतीये गाडीचं. गाडीवाल्याला मागेच घेऊन येते बोलते. ओके, इकडेच आणते. गाडी आतमध्ये लाव व्यवस्थित. बाहेर असली तर सगळी तोडफोड होते गाडीची. चलो बाय 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 बाय. टायमिंग काय दाखवलं? चलो बाय बाय. ओला आली आमची. आता आम्ही निघालोय भाऊची. चालेल चालेल, काय हरकत नाही. निघालोय का आता? स्पेशली हिला सुट्टी पडली आहे म्हणून आम्ही प्लॅन केला, नाही तर आम्ही प्लॅन केला नसता. ते पण आधीचा फ्लाईट तिकडे आहे अलिबागला. सॉरी, ते सांगायचं नाही आम्ही कुठे चाललंय. परत कट कर. सो गाडी आता आमची आली आहे आणि आता आम्ही निघालोय. आमच्या मॅडमला सुट्टी पडली आहे, त्याच्यामुळे आम्ही हा प्लॅन केला आहे ना जानू. जानू मॅडमला 4 दिवसाची सुट्टी आहे ख्रिसमसची. सो त्यासाठी आमचा हा प्लॅन आहे आणि आता निघालोय. कुठे चाललोय आणि काय डेस्टिनेशन आहे हे तुम्हाला मी नंतर सांगेन. सो कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये, स्किप करू नका अजिबात. चलो यांना तर आम्ही हसायचं पण थोडंच आहे. नको त्यावेळेला इतके हसतात आणि माझ्या हसायला चलो बाय. जबरदस्तीने आम्ही फिरायला घेऊन चाललो आहे, असा चेहरा करून बसला. असं वाटते की यांना यायचं नव्हतं आणि आम्ही जबरदस्तीने घेतलं आहे. अजून अर्धा पाऊण तास जाईल ना आपल्याला. अजून अर्धा पाऊण तास मग आम्ही पोहोचू. कुठे चाललो आहे ते तुम्हाला आम्ही सांगणार आहे, पण थोड्या वेळाने. तुम्हीच गेस करा आम्ही कुठं चाललो आहे ते. मॅडम झोपली. सगळे झोपाळून येत आमच्या घरात. किती पण नटा थटा पण ह्या अशा झोपा काढतात. एसीची काच खाली गेली तेव्हा बरं वाटलं जरा, नाहीतर एकदम मला सफोकेशन झालं होतं.
लिंकचे. चला आम्ही चाललोय आता सी लिंकवरून. मस्तपैकी हा बघा आमचा सी लिंक, मुंबईची जान सी लिंक. मंडळी, हा सी लिंक बँड्रा बँडस्टँडपासून सुरू होतो, तो संपतो थेट वरळी सिफेन्सला. लॉंग असा हा सी लिंक आहे. समुद्रमार्गे बनवलेला हा सी लिंक. कुठे आलो आपण? आता वरळी सिफेन्सवर आम्ही तो नवीन कोस्टल रोड घालून झाला तिकडे आलो आहे. बघा दिसला असा रोड असा. हा कुठला रोड तुम्ही बोलले? महालक्ष्मी. महालक्ष्मी पुढे महालक्ष्मी. वरळी आला. वरळी सिफेन्स. एक कोस्टल रोड नवीन रोड झाला सी लिंकला जोडून. असल्या भारी बिल्डिंग आहेत यार. एक फ्लॅट घ्यावा इकडं आपण पण. काय म्हणता भालेराव? लोकांची झोपडपट्ट्या पण आहेत, काय टेन्शन वगैरे. झोपडपट्टी नाही, फ्लॅट घेऊया एक फ्लॅट आपण इकडं. काय म्हणता, घेऊया ना एक फ्लॅट इकडं पाहिजे यार. लय भारी बिल्डिंग आहे तिकडं. आचार्य आत्रे मार्ग. उंच उंच बिल्डिंग आहे तिकडं सगळ्या. एक कोस्टल रोडच बोलता ना भाई? हे आलं महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिराची ही बॅक साईड आहे. पहिला इथून पूर्ण समुद्र दिसायचा ना. 25 वर्षापूर्वी आम्ही इकडे महालक्ष्मीला आलो होतो ना, त्यावेळेला ह्या बॅक साईडने आम्ही बघितलं तेव्हा पूर्ण समुद्र दिसत होता. आणि 25 वर्षानंतर बघा आता किती डेव्हलपमेंट झालेलं आहे. आता हा सी लिंक, आता हा कोस्टल रोड, समुद्राच्या आतून हा रोड केलेला आहे. कोस्टल रोड वरून पूर्ण समुद्र आहे आणि हा समुद्राच्या आतून म्हणजे खालून हा कोस्टल रोड बनवलेला आहे. आणि हा सुद्धा कुठून सुरू होतो कोस्टल रोड? महालक्ष्मीपासून हा कोस्टल रोड सुरू होतो. तो डायरेक्ट संपतो नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह तिकडे संपतो. इतका लांब लचक हा समुद्राच्या आतमधून बनवलेला कोस्टल रोड. एकदम वाटतंय ना बाहेरगावीसारखं फील, म्हणजे बाहेरगावी आल्यासारखं वाटतंय की नाही. बघा किती छान बनवलेला हा कोस्टल रोड. मला माहितीच नव्हतं ह्या कोस्टल रोडवरून समुद्र आहे. यांनी मला सांगितलं. आपण समुद्राच्या खालून चाललोय. कसलं भारी एकदम, पाण्याच्या खालून इतका सुंदर रोड. पाणी पण नाही, समुद्र, समुद्राच्या खालून. अरे बापरे. चलो पोहोचलो आम्ही. आणि आता तुम्हाला हे सगळं बघून लक्षात येईलच की आज आम्ही कुठे चाललोय ते. सो आता बॅग्स काढतात आहेत. मस्तपैकी गाडीत बसून आम्ही आलोय. आणि रोड बघून तुम्हाला लक्षात येत असेल की कुठल्या रोडने आम्ही आलोय ते. नसेल आलं तर मी सांगते नंतर. सो आता आम्ही जाणार आहे इकडे. ते दे माझ्याकडे जाणवी. चलो अवतार झालाय गाडीतला. चला ह्या सगळ्या पर्सनल कागद आपण येणार काय? कहाँ आ गए हम. किती वेळ लागतो पोचायला? 1 तास. आम्ही कुठे चाललोय? कुठे चाललोय माहिती आहे का तुम्हाला? बस थोडा वेळ थांबा.
तुम्हाला आम्ही सांगतो आम्ही कुठे चाललोय फिरायला. कसली बोट आहे ही वाली So, कधी वाली? माहीत नाही मला पण आता बहुतेक अशीच असेल. बघू आता कोणती बोट आहे आमची. चलो बाय बाय. हे काय बोर्डिंग पास? बोर्डिंग पास आहे तुमचा बोर्डिंग पास. बोर्डिंग पास. चलो आधी मी बोर्डिंग पास आणला. इथं बसायची पण सोय आहे AC वाली आतमध्ये, पण बघू आतमध्ये जागा एवढी नाही आहे. किती वाजता? 200. किती वाजलेत? एक तास उभा राहा ना. 1 तास आहे अजून. जागा भेटेल तुझे. चल तुझे सीट आहेत. मला आणि आधीला भूक नाही लागली आणि आता आमची फेरी यायला किती वेळ आहे अजून? 1 तास आहे. तर आम्ही आता इथे हा कुठला रूम आहे? हा वेटिंग एरियामध्ये बसलोय. अजून 1 तास आहे. आमचं लगेज पण आमचं स्कॅन करून झालेलं आहे. बोर्डिंग पास पण आमचे आलेले आहे. फक्त फेरीची वाट बघतोय. 1 तासात आम्हाला इथेच टाइमपास करायचा आहे. सो कंटिन्यू स्किप करू नका आणि बघत राहा माझा ब्लॉग. आम्ही कुठे चाललोय फिरायला, कोणत्या डेस्टिनेशनला चाललोय. जर तुम्हाला गेस करता आला तर नक्की गेस करा की हे काय आहे. ओके, चलो आमची फेरी आली आणि आता आम्ही निघालोय फेरीकडे. आमचं लगेज पण स्कॅन करून झालेलं आहे. बोर्डिंग पास पण झालेलं आहे. आम्हाला त्यासाठी थोडा वेळ लवकर यावं लागलं. अर्धा पाऊण तास आम्ही लवकर आलो कारण ह्या सगळ्या प्रोसिजर करायच्या होत्या. तिकीट्स वगैरे आम्ही सगळं ऑनलाईनच काढलेलं होतं. सो आता फेरी आली आहे आणि निघालो आहे आम्ही फेरीकडे. आणि इकडे पण थोडंसं चेकिंग आहे हे वरती. चलो आता आमची बोट कोणती आहे ती मी तुम्हाला दाखवते. सो चला. किती आहे एवढी गर्दी. वाजलेत आता दुपारचे 2 आणि आमचा टायमिंग आहे 2चं. पहिली बोट आहे आमची. ह्या बोटने आम्ही चाललोय आता. मला बोलला मॅडम. माझं लक्षच नाही. आम्हाला माझ्या बोटकडेच लक्ष आहे. बघ आमची बोट कसली भारी क्रूज. शपथ एवढ्या गाड्या त्याच्यामध्ये जाणार आहेत. बाईक जाणार आहेत, कार, जीप आणि प्लस एवढे पब्लिक. पहिल्यांदा आम्ही असंच चाललोय. लय भारी राव. भाऊचा धक्का. त्याला बोलतात भाऊचा धक्का. हे बघा हा आहे भाऊचा धक्का. चलो आलो आम्ही. इकडेच मच्छी घ्यायला येते. चला बाबा, माझा तर कोण व्हिडिओ करत नाही. माझं मलाच करावं लागतं. सो मी आता एंट्री केलेली आहे बोटवर आणि ही अशी मी निघाली बोटवर. चला माझा मीच करते, कोणी माझा व्हिडिओ करत नाही. इकडे परत लगेज इकडे परत चेकिंग होतं. तर लगेज चेक लगेज ठेवायचं. चलो बाबा चलो, चलो बाबा चलो. चला डायरेक्ट टॉपला. हो बॅग सांभाळा. ही आहे आमची बोट. इथे बसूया. चला कुठे जायचं आपल्याला माहिती आहे. विचार. वाव, इकडे बघ कॅन्टीन आहे. पटकन तोपर्यंत मी जागा बघतो. हे बघ भारी आहे. इकडे बघ कशा गाड्या लावल्यात या क्रूजवर.
ही मस्त आहे. ही अशी क्रूज आहे. एवढ्या गाड्या बसवल्यात बघा. शपथ मस्त. काय झालं रे, मूड फ्रेश. जा त्या कॅन्टीन मध्ये काय खायचं असेल तर घेऊन या. कुठे काय तिथे होतं ना ते, बाहेर होतं. बघा ना, असेल ना काहीतरी चिप्स विप्स. आमचे तुम्ही आलो चारी बॅग इथे आहेत ना? जरूर चारी बॅग इथे. आमचा हा क्रिसमसच्या दिवशी आम्ही निघालो आणि हा आमचा क्रिसमसचा एक्सपिरियन्स. ही आहे आमची क्रूज. फर्स्ट टाइम आमचा क्रूजवरचा हा प्रवास. कसं वाटतंय? बॅट दिले काय आधीकडे काय नाही,